अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या पतीसाठी करायचा आहे। प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसाठी करायचं आहे, कारण प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपल्या पतीची प्रगती व्हावी, पती चांगल्या पोस्टला जावा, पतीला चांगला पगार मिळावा किंवा पतीचा व्यवसाय चांगला चालावा। ह्यासाठी हा उपाय आहे। उपाय नक्की जसा सांगितलाय तसा करा, व्हिडिओ स्किप न करता बघा आणि संपूर्ण माहिती जशी सांगितली त्या पद्धतीने उपाय केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल। मी जे उपाय सांगते ते केंद्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार असतात, त्यामुळे नक्की उपाय करा। कसं असतं बघा, आपल्या पतीला नोकरी लागत नाही किंवा नोकरी लागली फार वर्ष ते एकाच पोस्टला आहेत, प्रमोशन होत नाही, पगार वाढत नाही, यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, कुंडली दाखवतो गुरुजींकडे, ब्राह्मणाकडे, ज्योतिष तज्ज्ञ जे असतात त्यांच्याकडे। आणि त्यावेळेला काही ब्राह्मण गुरुजी तुमच्या पतीच्या प्रमोशनसाठी, पगारवाढीसाठी तुम्हाला ही शांती करा, ती शांती करा, ही अंगठी घाला, ते होम करा असं सांगत असतं। आणि त्यावेळेला आपल्याला ह्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात। बघा, नरसोबाच्या वाडीला तर इतकं शांतीचं प्रस्थ वाढलेलं आहे। प्रत्येक ब्राह्मणाकडे जर गेला तर तुम्हाला प्रत्येक ब्राह्मण सांगतो ह्याची शांती करा, त्याची। मी कुणालाही वैयक्तिक नावं ठेवत नाही, पण बऱ्याच गोष्टी अशा चालू आहेत, त्या माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्या मी बोलते। जर काय माझं चुकत असेल तर जे कोणाला राग येत असेल त्यांना मी पहिल्यांदा माफी मागते। पण बघा, वाडीमध्ये तर असं चालू आहे की प्रत्येक ब्राह्मणाच्या ठिकाणी शांती हाच उपाय आहे। शांतीला बरेच लोक बराच पैसा घेतात, रक्कम तर मला सांगता येत नाही, इतक्या रकमेचा आकडा असतो। मी वाडीत जवळच राहते, त्यामुळे मला ह्याचा अनुभव आहे, माहिती आहे, म्हणून मी हे बोलते। आणि ज्यांना शक्य नाही ते काय करतात सांगा? शांती करतात का? नाही, ते शांत बसतात आणि नशिबाला दोष देत असतात। पण मी जो उपाय सांगणार आहे तो अगदी कमी खर्चात आणि घरच्या घरी वस्तू असून करता येणारा, घरातल्या घराचा उपाय, आणि ह्याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे। बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक सुपारी, जी आपली सुपारी गणपती म्हणून पूजतो, ती सुपारी आपण एक दुकानातून आणायची। कुठल्याही दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता। सुपारी आणायची, स्वच्छ धुवायची, देवघरात ठेवायची, एक डिश घ्यायची, डिशमध्ये ती सुपारी ठेवायची, त्या सुपारीला अभिषेक घालायचा, पाण्याचा, पंचामृतचा, दुधाचा, आणि परत ती सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर ही सुपारी तुम्ही एक लाल कापड घ्या किंवा पिवळं कापड घ्या, हे कापड सुती असावं किंवा रेशमी असावं, त्या कापडावरती ही सुपारी ठेवायची। त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या। अक्षता ज्या म्हणजे तांदूळ जे आहेत ते अखंड असावेत, त्या तांदळाला हळद कुंकू लावून अक्षता तयार केलेल्या असावेत, हे तांदूळ अर्पण करायचे। त्या सुपारीला अगरबत्ती ओवाळायची आणि एक दिवा लावायचा त्या सुपारीजवळ, धूप आणि कापूर ओवाळायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा 21 वेळा फक्त मंत्र म्हणायचा। हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ही सुपारी जी त्या कापडमध्ये ठेवल्या त्या कापडाची पुरचुंडी बांधायची। आणि ही पुरचुंडी सुपारी जी बांधलेली आहे, ज्या लाल कापडामध्ये हळद कुंकू अक्षता घालून जी सुपारी बांधलेली आहे, हे सुपारीची पुरचुंडी तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवायची। ईशान्य कोपऱ्यामध्ये जर ठेवला तर अतिशय चांगलं, पण तुम्हाला जर ईशान्य कोपऱ्यात ठेवता येत नसेल तर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही ठेवू शकता। पण ही सुपारी घरातून तुम्ही बाहेर न्यायची नाही। सुपारी जिथं ठेवली त्या ठिकाणी दररोज तुम्ही देवपूजा केल्यानंतर एक अगरबत्ती ओवाळायची, जी देवाला तुम्ही लावतात तीच अगरबत्ती त्या सुपारीला ओवाळायची। गणपती बाप्पांना, कुलदैवत, कुलदेवी, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, कारण ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे भगवान विष्णूंचा मंत्र आपण म्हणणार आहे, त्यामुळे भगवान विष्णूंना आपण प्रार्थना करून आपल्या पतीसाठी प्रार्थना करणार आहे। आणि हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी एकदाच करायचा आहे।
हा उपाय केल्यानंतर तुमच्या पतीच्या प्रगतीमध्ये थोडं 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 फरक पडत जाईल। उपाय केल्यानंतर लगेच तुम्हाला फरक पडणार नाही, पण 21 दिवसानंतर तुम्हाला ह्याचा फरक पडायला जाणवेल फरक। नक्की तुम्ही हा उपाय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।